नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पावसाळी अधिवेशनासाठी सरकार सज्ज. विरोधकांनी राजकारण न करता मुद्द्यांवर चर्चा करावी. मुख्यमंत्र्यांचं आवाहन. शेतकरी आत्महत्या, कर्जमाफीसह अनेक मुद्द्यांवर राज्य सरकार अपयशी ठरल्याची विरोधकांची टीका. चहापानावर बहिष्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारत आणि किर्गिस्तान दरम्यान 4 महत्त्वपूर्ण करार. शेतकऱ्यांच्या पीक कर्जासह सर्व खर्चांना संरक्षण देणारी व्यापक पीक विमा योजना लवकरच. अरुण जेटली यांची माहिती. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत सानिया मिर्झा मार्टिना हिंगीस जोडी अजिंक्य. इतिहास रचणाऱ्या सानियावर अभिनंदनाचा वर्षाव. आणि दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताच्या 272 धावांचं आव्हान पेलताना झिम्बाब्वेची संथ सुरुवात. सविस्तर वृत्त. उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या सर्व मुद्द्यांना सामोरं जायला सरकार सज्ज असून विरोधकांनी गोंधळ घालण्याऐवजी मुद्द्यांवर चर्चा करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. या अधिवेशनात एकूण 15 विधेयकं मांडली जातील. यात सेवा हमी अधिनियम तसंच मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याबाबतचं विधेयकही असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. शेतीसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळानं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. यानुसार सरकार नाबार्डला 500 कोटी रुपयांची बँक हमी देणार आहे. तसंच ऊस उत्पादकांना वाजवी आणि किफायतशीर दर मिळावा यासाठी केंद्रानं दिलेल्या 2000 कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये राज्य सरकार 400 कोटी रुपयांची भर घालणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीवर कर्जमाफी हा उपाय नसून शेतकऱ्यांना सक्षम करणं महत्त्वाचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. 2008 साली शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. मात्र त्याचा फायदा शेतकऱ्यांना नाही तर बँकांना झाला. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. त्यामुळे कर्जमुक्तीपेक्षा शाश्वत योजना देण्यावर सरकारचा भर आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जांचं पुनर्गठन करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून पहिल्या वर्षी शेतकऱ्यांना कर्जावर 1% व्याज भरावं लागणार नाही आणि त्यानंतर 50% व्याज राज्य सरकार देईल असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी विशेष योजना कार्यान्वित आहे अशी माहिती त्यांनी दिली. पावसानं ओढ दिल्यामुळे 23 लाख हेक्टरवरची पेरणी धोक्यात असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्यास त्यासाठीची योजना सरकारनं तयार केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य सरकारमधल्या मंत्र्यांच्या घोटाळ्यांच्या आरोपांबद्दल विचारलं असता सरकार कुठल्याही चौकशीसाठी तयार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. भाजपा शिवसेनेत मतभेद असल्याचा इन्कार करत सरकारमध्ये योग्य समन्वय असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. मात्र कर्जमाफी, दुष्काळी परिस्थिती अशा सर्व मुद्द्यांवर हे सरकार संवेदनशून्य असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षांनी बोलावलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्यासाठीची रणनीती ठरवण्याबाबत आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. त्यानंतर विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेतली विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी संयुक्त पत्रपरिषदेत सरकारवर आक्रमक टीका केली. राज्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण 40% वाढलं असून गेल्या 7 महिन्यात 1576 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र अजूनही सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीही दिलेली नाही आणि कर्जाचं पुनर्गठनही केलं नाही असा आरोप करत अधिवेशनात हा मुद्दा लावून धरू असं विखे पाटील यांनी सांगितलं. जे वाढत चाललेलं आहे, दिवसेंदिवस वाढतंय. मध्य महाराष्ट्र, काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा, विदर्भात सुद्धा काही भागामध्ये पडलेल्या अभूतपूर्व अशा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याच घटकाला राज्य कोणत्या प्रकारची, कोणत्याच स्वरूपाची मदत होताना दिसत नाही. अशी कोणत्याच बाबतीमध्ये राज्यातल्या जनतेला कुठं दिलासा मिळेल असे कुठलंही धोरण राज्य सरकार घेताना दिसत नाही. राजकीय पक्षांनी मिळून चहापानावर बहिष्कार घालण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. पीक विम्याचे पैसेही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. 7 महिन्यात मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आली आहेत. मंत्र्यांच्या बनावट पदव्या अशा विषयांवर सरकारला धारेवर धरणार असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले. सत्तेतल्या 2 पक्षांमध्ये विसंवाद तसंच सरकार आणि प्रशासनामध्ये वाद असल्याचा आरोपही विरोधकांनी केला. या पत्रपरिषदेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पीपल्स रिपब्लिक पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, MIMचे आमदार इम्तियाज जलील उपस्थित होते.
भारत आणि किर्गिस्तान दरम्यान आज 4 महत्त्वपूर्ण करार झाले. व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि संस्कृती तसंच मनुष्यबळ विकास अशा क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यावरही यावेळी सहमती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि किर्गिस्तानचे पंतप्रधान तेमीर सरीयेव यांच्यात आज सकाळी द्विपक्षीय चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या संयुक्त पत्रपरिषदेत या करारांविषयी माहिती देण्यात आली. भारताला शांत आणि सुरक्षित शेजार हवा आहे आणि त्यासाठी दहशतवाद आणि कट्टरपंथी यांच्याशी एकत्र लढण्याची भारताची इच्छा आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं. भारत आणि किर्गिस्तान दरम्यानचे लष्करी संबंध दृढ असून दोन्ही देशांदरम्यान दरवर्षी संयुक्त लष्करी सराव होईल, असंही पंतप्रधान म्हणाले. भारत आणि किर्गिस्तान लोकशाही मूल्यांवर आधारित देश असून या दोन्ही देशांमध्ये कृषी हा महत्त्वाचा घटक आहे. या दृष्टीनं दोन्ही देशात कृषी संशोधनावर सहकार्याबाबतही चर्चा झाली. तसंच टेलिमेडिसिन, माउंटेन बायोमेडिकल संशोधन केंद्र, वैद्यकीय उपकरणं याबाबतही उभय देशांमध्ये चर्चा झाली. व्यापाराचं प्रमाणीकरण करण्याबाबतही यावेळी करार झाला. तसंच किर्गिस्तानमधल्या निवडणुकांसाठी भारतीय निवडणूक आयोगाचं मार्गदर्शन आणि मदत घेण्याविषयी यावेळी करार झाला. पंतप्रधानांनी बिश्केक इथं महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण केलं. त्याआधी आज सकाळी पंतप्रधानांनी विजय स्मारकालाही भेट दिली. शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेल्या कर्जासह इतर सर्व खर्चाला संरक्षण देणारी व्यापक पीक विमा योजना तयार करण्यावर केंद्र सरकार काम करत असून लवकरच ही योजना आणली जाईल, अशी माहिती केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी दिली. या योजनेमध्ये पिकाचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना बियाणं, खतं आणि इतर खर्चाची भरपाई मिळेल, असं जेटली म्हणाले. मुंबईत आज नाबार्डच्या 34व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कृषी क्षेत्राला अनेक आव्हानं आणि संकटांचा सामना करावा लागतो, असं सांगत आपण कृषी क्षेत्राचा विकास दर 4% कायम ठेवू शकत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. जागतिक बाजारात मंदीचं सावट असतानाही भारताची अर्थव्यवस्था विकासपथावर असून 8 ते 10% विकास दर गाठणं शक्य आहे, असं जेटली म्हणाले. यावर्षी समाधानकारक पाऊस पडण्याची चिन्ह आहेत, त्यामुळे विकास दर वाढेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जागतिक विकास दर साधारण 3.3 राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र भारतात विकास दर 7.5% जाईल, असं नाणेनिधीनं म्हटलं आहे. याकडे लक्ष वेधून आर्थिक सुधारणा होत असल्यानंच देशात आशादायी चित्र आहे, असं जेटली म्हणाले. देशाच्या अप्रत्यक्ष करसंकलनात 37% वाढ झाली असून त्यामुळे सरकारचा महसूल वाढला आहे, असंही ते म्हणाले. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी निवडणूक शपथपत्रात संपूर्ण मालमत्तेची माहिती दिली नाही, तसंच 2 वेगवेगळ्या मतदारसंघात नावं नोंदवली आहेत, असा आरोप काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. ते आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. रणजित पाटील यांनी अकोला पूर्व आणि मूर्तिजापूर या 2 मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदवल्याचं माहितीच्या अधिकारातून निष्पन्न झालं असल्याचं सावंत यांनी सांगितलं. त्यांच्या मालमत्तेप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने योग्य कारवाई केली नसून राज्य सरकारनं त्यांच्या चौकशीत हस्तक्षेप केला असल्याचा आरोपही सावंत यांनी यावेळी केला. पाटील यांनी आमदार निधीचाही गैरवापर केला असल्याचं ते म्हणाले. पाटील यांच्यासारखी व्यक्ती राज्यात इतक्या महत्त्वाच्या पदावर असणं हे कितपत योग्य आहे, असा सवाल करत भ्रष्टाचारात अग्रेसर असणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री पाठीशी घालतात, अशी टीकाही सावंत यांनी केली. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. विधिमंडळातही हा मुद्दा मांडणार असल्याचं सावंत यांनी सांगितलं. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेल्या 5 आरोपींपैकी 4था आरोपी सत्येंद्र गुप्ता याला पोलिसांनी जबलपूर इथं अटक केली. नागपूरचे पोलीस आयुक्त SP यादव यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पळालेल्या 3 आरोपींना पोलिसांनी याआधीच अटक केली आहे. कारागृहातून पळून जाण्याची योजना सत्येंद्र गुप्ता यानंच आखली होती, असंही यादव यांनी सांगितलं. या आरोपी विरोधात राज्यात 16 आणि मध्य प्रदेशात 7 गुन्हे दाखल आहेत. दरोडा, खून, जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यात सहभागी असल्याचा गुप्ता विरोधात आरोप आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर गुन्हे शाखेच्या पथकानं जबलपूर इथं सापळा लावून त्याला अटक केल्याचं यादव यांनी सांगितलं. टेनिस. भारताची सानिया मिर्झा आणि तिची साथीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं. या विजयामुळे महिला दुहेरीत ग्रँड स्लॅम अजिंक्यपद पटकावणारी सानिया पहिली भारतीय महिला टेनिसपटू ठरली आहे. सानियाचं हे पहिलं विम्बल्डन विजेतेपद आहे. सानिया हिंगिस जोडीनं द्वितीय मानांकित रशियाचा एकेट्रिना मार्कोवा आणि एलेना वेस्नेना जोडीवर 5-7, 7-6, 7-5 असा विजय नोंदवला.
महिला एकेरीत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सनं दबदबा कायम राखत विम्बल्डन स्पर्धेतलं 6वं अजिंक्यपद पटकावलं. अंतिम सामन्यात सेरेनानं स्पेनच्या गॅरबाइन मुगुरुजाचा 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. दरम्यान पुरुष एकेरीत गतविजेता सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर यांच्यात अजिंक्यपदासाठी लढत सुरू आहे. फेडररनं 7 वेळा तर जोकोविचनं 2दा विजेतेपद पटकावलं आहे. मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताचा लिएंडर पेस मार्टिना हिंगिस यांचा सामना पेया बाबोस जोडीशी होईल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सानिया मिर्झाचं अभिनंदन केलं आहे. क्रिकेट. भारत झिम्बाब्वे दरम्यान हरारे इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेसमोर ठेवलेल्या 272 धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या फलंदाजांची दमछाक होताना दिसत आहे. झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी संथपणे सुरुवात केली, मात्र व्ही सिंबादा, मसागजा आणि चिंगुबुरा हे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद झाल्यानं झिम्बाब्वेची फलंदाजी गडगडली. पहिल्या 30 षटकात झिम्बाब्वेला 5 गडी गमावून केवळ 131 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारतातर्फे मुरली विजय आणि कर्णधार अजिंक्य रहाणे या सलामीच्या फलंदाजांनी संयमी खेळी करत भारताला स्थिर धावसंख्या उभारून दिली. या सामन्यात भारतानं 8 गडी गमावत 271 धावा काढल्या. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये सक्रिय झाला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या गढवाल आणि कुमाऊं भागात संततधार होत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात 2 दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी भरलं असून वाहतूक कोंडी झाली आहे. संततधार पावसामुळे अमरनाथ यात्राही आज एका दिवसासाठी तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली या राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. येत्या 36 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 26, नागपूर 35 आणि 24, पुणे 31 आणि 23, औरंगाबाद 35 आणि 24, नाशिक 31 आणि 23, कोल्हापूर 29 आणि 22, रत्नागिरी 31 आणि 27, सोलापूर 37 आणि 24 आणि अमरावती कमाल 35 आणि किमान 25 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनासाठी सरकार सज्ज, विरोधकांनी राजकारण न करता मुद्द्यांवर चर्चा करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. शेतकरी आत्महत्या, कर्जमाफीसह अनेक मुद्द्यांवर राज्य सरकार अपयशी ठरल्याची विरोधकांची टीका, चहापानावर बहिष्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारत आणि किर्गिस्तान दरम्यान 4 महत्त्वपूर्ण करार. शेतकऱ्यांच्या पीक कर्जासह सर्व खर्चांना संरक्षण देणारी व्यापक पीक विमा योजना लवकरच, अरुण जेटली यांची माहिती. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत सानिया मिर्झा मार्टिना हिंगिस जोडी अजिंक्य, इतिहास रचणाऱ्या सानियावर अभिनंदनाचा वर्षाव. आणि दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताच्या 272 धावांचं आव्हान पेलताना झिम्बाब्वेची संथ सुरुवात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचं संकट, मंत्र्यांवर असलेले घोटाळ्यांचे आरोप, शेतकरी आत्महत्या अशा अनेक मुद्द्यावरून या अधिवेशनात विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. तर या सर्व गोष्टींना सरकार कसं सामोरं जाईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार श्यामसुंदर सोन्नार यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.